नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज आहे ब्लॉगिंग डे 3. 8 वाजलेले आहेत. अजून आमचं ब्रेकफास्ट नाहीये. आज बाहेर जायचा प्लॅन आहे ब्रेकफास्टला. आणि तू काय खाणार आहे तिथं? इडली सांबर वडा. परत एकदा सांग. इडली सांबर वडा. आमचा अन्वित इडलीला इगली म्हणतो, इगली. आणि ते ऐकायला एवढं क्यूट वाटतं ना. गुड मॉर्निंग सांग सगळ्यांना अन्वित. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी वातावरण असं मस्त झालेलं आहे. आम्ही निघालो आता ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टसाठी तर बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल होते. मेदू वडा, दही वडा, इडली. कशी आहे इडली? मसाला डोसा आहे मी. डोसाचं असं मी पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे. इथं डोसा मस्त मिळतो. त्याच्या समोरच एक अजून एक हॉटेल आहे. तिथली टेस्ट काय आम्हाला इतकी आवडत नाही. आम्ही इथंच येतो. इथं छान मिळतं. मी आताच माझं आवरून घेतलेलं आहे. जसं की आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आता मी पूजा करणार आहे. आंघोळीनंतर माझं हेच रुटीन असतं की पहिल्यांदा पूजा करणं. आंघोळीनंतर सर्वात अगोदर आम्ही विभूती लावून घेतो आणि त्याच्यानंतर मग मी पूजेला स्टार्ट करते. मी पूजा स्टार्ट करणारच आहे, पण त्याच्या अगोदर मी राईसला ठेवून घेते म्हणजे मला नैवेद्य दाखवता येईल. श्री गणेशाय नमः. गंध लावून घेते मी देवांना. पूजा माझी झालेली आहे. पूजा झाल्यानंतर केवढं फ्रेश वाटतं ना. दिवसभर घरातलं वातावरण असं एकदम फ्रेश वाटत राहतं. पाणी घालून आठवडा झालेला आहे. पूर्ण वाळलेली आहे माती झाडामधली. आता जरा पाणी घालून घ्यायला पाहिजे. सगळं पाणी गेलं. मी 2 मंथ्स ॲगो नर्सरीतून 2 झाडं आणलेली. त्यातलं एक झाड मरून गेलंय. म्हणजे थोडंसं आहे जिवंत. काय झालंय माहिती नाही. असं हे पूर्ण भरलेलं होतं झाड. यातलं निम्म आहे ते मरून गेलेलं. असं खूप वाईट वाटतं असं झाडांना काही झालं की. त्याच्यामधलंच अजून एक झाड आहे, मी तुम्हाला दाखवते. हे किती भरलेलं आहे बघा. झाडांना काहीतरी झालं की असं खूप वाईट वाटतं. का काय माहिती, पण नर्सरीमध्ये ते छान राहतात झाडं आणि घरी आणली की मरून जातात. असं वाटतं की घरी त्यांना मरण्यासाठीच मी घेऊन आले. तुला स्पेशल खायला काय पाहिजे सांग. करते की. आणि तू पप्पा केस धुतलेले आहेत, ड्राय पण झालेले आहेत. आता मी तुम्हाला हे स्ट्रेट करून दाखवते. माझ्या केसांचं टेक्स्चर दाखवते मी तुम्हाला. कर्ली हेअर्स आहेत. माझ्याजवळ फिलिप्सचा हेअर स्ट्रेटनर आहे. माझ्या मिस्टरांनी मला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेला आहे. आणि जर तुम्ही घेणार असाल तर हाच स्ट्रेटनर घ्या. स्टार्ट व्हायला ॲटलिस्ट 30 सेकंड्स लागतात. 30 सेकंड्समध्ये हे पटकन गरम होतं आणि याचा रिझल्ट ना खूप अमेझिंग आहे. स्लोली स्लोली करायचं, पटकन नाही घ्यायचं. म्हणजे हेअर्सना तुमच्या स्ट्रेट व्हायला टाइम मिळतो. स्ट्रेटनिंग करून झालेलं आहे, दाखवते मी. फिलिप्सच्या हेअर स्ट्रेटनरनी केलेलं आहे. खूपच छान आहे. विदिन 5 मिनिट्स हे खूप छान हे स्ट्रेट करतं. आणि शाईन पण एवढी मस्त आली आहे ना याला. वाव, आय एम इन लव्ह विथ माय हेअर्स. आता हे स्ट्रेट केलेले आहेत त्यामुळे मी दिवसभर आता काही केस बांधेन असं मला वाटत नाही. स्पेशली माडगं बनवलेलं आहे. किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण हे खूप छान लागतं. 5 वाजलेले आहेत. आम्ही आता बाहेर जाणार आहे. यासाठी मी तयार होतीये. मी आवरून घेतलेलं आहे. जास्त काही नाही, फक्त केस सेट केलेले आहेत. लिपस्टिक थोडीशी लावलेली आहे आणि अन्वित ही रेडी झालेला आहे. किती सुंदर दिसतंय बघा माझं बाळ. त्यानेही आवरलेला आहे. नारुतोचा टी शर्ट घातलेला आहे. नाही, त्याचं फेवरेट आहे. आम्ही एका इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहे. तिथं गेलं की मी तुम्हाला दाखवते. हे स्पेशली आम्ही अन्वितसाठी चाललेलो आहे. त्याच्या सांगण्यावरून इंस्टाग्रामवरती रील बघितलेली. चला चला म्हणून 2 दिवस झालं पाठीमागं लागलाय. शेवटी आता संडे संपत आला, मग जायचा विचार केलाय आम्ही. तुम्हालाही मी दाखवते ते कोणतं ठिकाण आहे ते. तयार तर झाली आहे, पण बाहेर एवढी थंडी आहे त्यामुळे मी आता जॅकेट घालूनच जाणार आहे. आम्ही सगळेजणच घालणार आहे जॅकेट. बेंगलोरमधला माझा वन ऑफ द फेवरेट स्पॉट आहे. इकडे कितीही ट्रॅफिक असलं तरी या साईडला बघितलं तर समाधान वाटतं मला.
हे जाता जाता एका ठिकाणी मॉलच्या समोर ख्रिसमससाठी डेकोरेशन बनवलेलं आहे. खूप मस्त दिसत होतं समोरून. कॅमेराने एवढं कॅप्चर केलेलं नाही आहे. इथं आमच्या पिल्लूची डायनासॉर्स बघण्यासाठी गडबड चालू आहे. कुठून आत जायचं शोधायला लागलाय तो. डायनोव्हल बघण्यासाठी फायनली आलेलो आहे, पण इथं एवढी गर्दी आहे त्यामुळं आम्ही ऑनलाईन तिकीट करून घेतलेलं आहे. त्यामुळं हाफ एन आवर नंतर आम्ही इथं परत येऊ. इथं वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉरचे स्ट्रक्चर उभे केलेले आहेत. मला वाटतंय ते सिलिकॉनचे आहेत. सॉफ्ट सॉफ्ट होते टच करून बघितल्यानंतर. माझ्या मुलाला हे खूप आवडलं. तुम्हाला जायचं असेल तर शांतिनिकेतन मॉलमध्ये आहे हे. हे बघा केवढी गर्दी आहे तिथं डायनासॉर्स बघण्यासाठी. त्यामुळं आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलं. त्यामुळं आम्हाला पटकन आत जाता आलं हाफ एन आवर नंतर, नाहीतरी लाईनमध्येच उभा राहावं लागलं असतं. काय आहे? चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. बाय बाय.